नमस्कार मित्रांनो, मी शिवाजी गावडे, आपला मराठी विषय शिक्षक. मित्रांनो, पाठीमागच्या आपण चुडीवाला या पाठामध्ये अर्धा पाठ पाहिला होता. याच्या पुढे आपण अर्धा पाठ पाहणार आहोत या लेक्चरमध्ये. मित्रांनो, चुडीवाला म्हणजेच अब्दुलचा मुलगा अनवर. त्या ठिकाणी त्याची आई असेल शन्नू आणि त्या अब्दुलचा मित्र असेल त्या ठिकाणी रघुभैया. अब्दुल त्या ठिकाणी वर्षातून दोनदा त्या ठिकाणी त्या तपोवनात म्हणजे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या त्या तपोवनाच्या संस्थेमध्ये जायचा आणि त्या महिलांना बांगड्या भरायचा. अनेक गावामध्ये त्या ठिकाणी त्या पटवर्धन साहेबांनी त्या ठिकाणी अनेक बांगडेवाल्यांना सांगितलं होतं, पण एकही बांगडीवाला तिथं जात नव्हता. ज्यावेळेस अब्दुलला हे कळालं त्यावेळेस तो तिथं जाऊ लागला आणि त्या स्त्रियांच्या जीवनात आनंद आणू लागला. आणि खऱ्या अर्थानं त्या स्त्रीला माहीत होतं की आपला मृत्यू होणार आहे, तरीसुद्धा त्या स्त्रींना त्या ठिकाणी वर्षातून दोनदा अतिशय आनंदाचा क्षण आणून देणारा अब्दुल आणि त्या अब्दुलची त्या ठिकाणी या ठिकाणी असणारी माणुसकी आणि त्याचं माणुसकीचं दर्शन या पाठात सांगितलेलं आहे, घडलेलं आहे. अतिशय प्रामाणिक आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्याला काहीही झालं तरी चालेल, पण दुसऱ्याच्या जीवनात आनंद आणण्याचं काम अब्दुल हा इथं करत आहे. आपण त्या ठिकाणी इथं आलो होतो की त्या सत्काराला त्याला पत्र आलं होतं आणि सत्कार समारंभासाठी त्याला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. पत्र रघुभैयाने आणलं होतं. पत्रात त्या ठिकाणी मजकूर होता की आता कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून तुम्हाला बोलवलं आहे आणि त्या ठिकाणी तुमचा सत्कार होणार आहे. पुढे बघा, अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला खुर्चीवर तो त्या ठिकाणी काही निमंत्रित मंडळी बसली होती. अब्दुल त्यांच्या जवळ बसायला किंवा शेजारी बसायला संकोच वाटला, त्याला लाज वाटली. तो तसाच उभा राहिला. काही 2 दिवसांनी लगेच कार्यक्रम होणार होता. कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाला. तो आला होता. आता त्या ठिकाणी आपण दुसऱ्या भागात या ठिकाणी पाहतो की कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि अब्दुल त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. पोहोचल्याच्या नंतर तो त्या ठिकाणी जिथं आलासुद्धा. कार्यक्रम सुरू होता. निमंत्रित मंडळी त्या ठिकाणी ठरलेल्या जागेवर बसली होती. तो बिचारा त्या ठिकाणी आला आणि तिथं त्या लोकांच्या तिथं बसायला त्याला लाज वाटली. तो संकोचला आणि तिथंच तो कोपऱ्यामध्ये एका ठिकाणी तो उभा होता. परंतु हेच दृश्य अब्दुल आलेला आहे, तो उभा राहिलेला आहे. हे दृश्य त्या ठिकाणी त्या स्वतः डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धनांनी पाहिलं आणि त्यांनी स्टेजवरून अब्दुलला आवाज दिला आणि स्वतः त्या ठिकाणी त्यांना आणलं आणि आपल्या जवळ शेजारी त्याला बसवलं. बघा पुढे काय होतंय. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनी त्याला बोलावलं आणि जवळच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचं अध्यक्षाचं भाषण वगैरे सर्व औपचारिक झाल्याच्या नंतर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. स्वतः त्या ठिकाणी एवढा मोठा माणूस महाराष्ट्रातला नव्हे तर जगाच्या पाठीवर या व्यक्तीचं नाव आहे. कारण कुष्ठरोग्याची संस्था आणि त्या संस्थेमध्ये स्वतः जातीनं काम करून घेतलं नाही, केलं आहे. स्वतः राबले आहेत त्या ठिकाणी, स्वतः त्यांनी काम केलेलं आहे. अशा व्यक्तीनं, एवढ्या मोठ्या व्यक्तीनं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला बोलवावं, जवळ बसवावं, ही फार मानाची गोष्ट होती, सन्मानाची गोष्ट होती, किमतीची गोष्ट होती, प्रतिष्ठेची गोष्ट होती. आणि अब्दुल त्या ठिकाणी बसला आणि बसल्याच्या नंतर अनेक त्या ठिकाणी कार्यक्रम झाले आणि शेवटी त्या ठिकाणी पटवर्धन साहेब बोलायला उठले. ते बोलत होते. बघा, अब्दुल बघतच राहिला. आता अब्दुल त्या ठिकाणी दाजीसाहेब बोलत आहेत, पण अब्दुल त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघतच राहिला, नुसता बघतच राहिला. तर का बघत राहिला, त्याचं कारण तसं होतं. पहा पुढे तुम्हाला कळेल. सुरुवातीचं सर्व भाषण झालं. अब्दुल बसला होता आणि दाजीसाहेबांनी आता बोलायला सुरुवात केली आणि अब्दुल त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहत होता आणि त्याला फार मोठं आश्चर्य वाटलं. का आश्चर्य वाटलं बघा. 84 वयाचा वृद्धपणा. 84 वय होतं. 84 वय असून त्या ठिकाणी ताठपणे उभी राहण्याची त्यांची स्टाईल, त्यांची लकब ती तशी त्यांना दिसली. उंच सडसडीत ध्येयदृष्टी. उंच होते, सडसडीत होते. 84 वय झालं होतं पण वाटत नव्हतं. तेजपुंज चेहरा, अतिशय सुंदर, त्याला आपण प्रसन्न म्हणूया, चांगला म्हणूया, आणि अगदी व्यवस्थित असा चेहरा. गौरवर्ण, गोरे गोमटे, पांढरे स्वच्छ धोतर, त्याचबरोबर त्यावर बंद गळ्याचा जोधपुरी कोट किंवा बंद गळ्याचा कोट, असं डोक्याला केशरी फेटा चित्रात तुम्हाला त्या ठिकाणी पुस्तकात दिसतच आहे. आणि या वयात सुद्धा आवाजाला त्या ठिकाणी आवाज असणारा, खणखणीत आवाज असणारा आणि बोलण्यातील ऐट, बोलण्याची लकब, बोलण्याची स्टाईल, आवाजाचा चढउतार त्यांचा त्या ठिकाणी तरुणांना लाजवेल असं त्या ठिकाणी त्यांचे बोलण्याची पद्धत. आणि त्यांनी त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली आणि हे सर्व बघून अब्दुल भारावून गेला आणि दाजीसाहेब बोलत होते. म्हणजे वय वर्ष 84 होतं.
देखणे होते, गोरे गोमटे होते, उंचपुरे होते, अंगात पांढरं स्वच्छ धोतर होतं, कोट होता, डोक्याला फेटा होता. अतिशय असं त्या ठिकाणी नयनरम्य दृश्य, अतिशय जबरदस्त आवाज आणि त्या ठिकाणी आवाजात त्या ठिकाणी ती लकप, ती ऐट हे पाहून अब्दुलला आश्चर्य वाटलं की एवढं वय होऊन सुद्धा हा व्यक्ती एवढा स्पष्ट, व्यवस्थित, चांगलं बोलतोय आणि त्याचं त्याला वैशिष्ट्य वाटलं, आश्चर्य वाटलं. पुढे काय होतंय बघा. आता त्या ठिकाणी दाजीसाहेब पटवर्धन बोलत आहेत आणि बोलत असताना ते आता अब्दुलविषयी बोलायला लागले आहेत बघा. रामानं सेतुबंधन केलं. ज्यावेळेस सीतेचं हरण झालं त्यावेळेस रामानं त्या ठिकाणी सीतेला आणण्यासाठी समुद्रावरती त्या ठिकाणी आपण त्याला पूल म्हणूया, पूल बांधला, सेतू बांधला आणि त्या सेतू बांधण्यासाठी काय कुणी कुठे मदत केली आणि आमच्यासाठी कुणी मदत केली हे दाजीसाहेबांना सांगायचं बघा. त्या सेतू बंधनासाठी अनेक लोकांनी मदत केली. त्याच्यामध्ये छोटीशी खार म्हणजे स्क्वेरर तिनंसुद्धा मदत केली आणि आपल्या शक्तीप्रमाणे सेतू बंधनात सहकार्य केलं. तशीच मदत या तपोवनासाठी अनेक व्यक्तींनी आम्हाला केली आणि अशा व्यक्ती आम्हाला सुदैवानं लाभल्या. दाजीसाहेब बोलत आहेत, अब्दुल ऐकत आहे. अब्दुल आश्चर्यचकित झालेला आहे आणि असं बोलता बोलता त्यांनी सांगितलं की रामानं त्या ठिकाणी सेतुबंधन केलं त्यावेळेस छोटीशी खार, ती खारुताई, ती स्क्वेरर तिनंसुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे, कुवतीप्रमाणे मदत केली आणि मग काय असेच व्यक्ती आम्हालासुद्धा भेटलेले आहेत सुदैवानं, नशिबानं. आणि त्यात बघा काय ते सांगतायत, संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनात बांगड्या भरण्यासाठी जेव्हा आम्ही प्रस्ताव समोर मांडला तेव्हा अनेक बांगड्यावाल्यांना आम्ही इथे येऊन बांगड्या भरण्याबद्दल आम्ही सांगितलं, पण कुणीही त्या विनंतीचा स्वीकार केला नाही. पण झालं काय, अब्दुल मियाँ मात्र इथं स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं. दरवर्षी ते न चुकता इथं येत आहेत आणि आमच्या भगिनींच्या, माझ्या मातेच्या, माझ्या बहिणीच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. वर्षातले 2 दिवस तपोवनातील अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता, अब्दुल मियाँ न बोलवता दरवर्षी येतात आणि तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. बघा या ठिकाणी दाजीसाहेब पटवर्धन बोलत आहेत. बोलत असताना त्यांनी अतिशय अलंकारी भाषेत त्या ठिकाणी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. ज्यावेळेस सीतेचं हरण होतं, सीतेचं हरण झाल्याच्या नंतर रामानं त्या ठिकाणी आणि त्या लक्ष्मणाने आणि त्या हनुमंतानं या सर्व व्यक्तींनी एकत्र येऊन त्या ठिकाणी समुद्रावर सेतुबंधन बांधलं होतं, तयार केलं होतं, पूल बांधला होता. त्या पूल बांधण्यासाठी हजारो लोकांनी सहकार्य केलं. त्यात प्राणी होते, पशु होते, पक्षी होते, जीव होते, पाण्यातले असतील, पाण्याच्या बाहेरचे असतील, माणसं असतील, देवदेवता असतील. त्याच्यामध्ये खारुताई, स्क्वेरर तिनंसुद्धा आपल्या कुवतीप्रमाणे छोटी का होईना पण मदत केली आणि ती मदत तशीच आमच्या या तपोवन नावाच्या संस्थेसाठी अनेक माणसं मदतीसाठी पुढं आली. त्यातील एक व्यक्ती म्हणजे अब्दुल आहे. आम्ही वर्षातून 2दा बांगड्या भरायचा प्रस्ताव समोर आणला तपोवनातील स्त्रियांना. अनेक लोकांना आम्ही सांगितलं, जवळपासच्या जवळजवळ सर्वच गावात आम्ही सांगितलं, पण एकही बांगडी भरणारा व्यक्ती आला नाही. परंतु ज्यावेळेस अब्दुलला हे समजलं त्यावेळेस तो न सांगता आलासुद्धा आणि दरवर्षी न चुकता येतोसुद्धा आणि बांगड्या भरून जातोसुद्धा. हा एक त्या स्त्रियांच्या जीवनातील प्रचंड मोठा आनंद आणणारा व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती म्हणजे आमच्यासाठी अतिशय मोलाचा आहे आणि त्या व्यक्तीनं या स्त्रियांच्या जीवनात आनंद आणण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्या येण्याकडे त्या कुष्ठरोगी महिला असतील, त्या स्त्रिया असतील, ती आई असेल, ती बहीण असेल, आतुरतेनं वाट पाहतात आणि तो आनंद जगावेगळा आहे, अनमोल आहे, अविस्मरणीय आहे. तो आनंद फक्त आमच्या संस्थेत अब्दुलनं आणला असं बोलत होते. आणि बोलत असताना त्या ठिकाणी पुढे काय म्हणतात बघा, अब्दुल मियाँचं हे समाजकार्य मानवसेवेला खरोखरच त्या ठिकाणी मानवसेवेत फार मोठं आहे, अनमोल आहे. म्हणूनच मी आज त्यांचा सत्कार करायला ठरवला आहे. तर या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियाँने करावा. असं बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी अब्दुलच्या डोळ्यात पाणी येतं. अब्दुल त्या ठिकाणी अक्षरशः डोळे ओले होतात. मी एकदम सर्वसाधारण बांगडी भरणारा व्यक्ती, चोडीवाला आहे, मी काय मोठं काम केलं आणि अब्दुल त्या ठिकाणी तो ऐकतोय. त्याला आश्चर्य वाटलं की एवढा मोठा माणूस माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा सत्कार करतोय. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी सांगितलं, जे काम केलं त्या कामात अतिशय महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे आणि ते काम केलं म्हणून त्याचा मी आज सत्कार करणार आहे. तर अब्दुलनं या ठिकाणी स्टेजवर यावं आणि त्यानं त्याचा सत्काराचा स्वीकार करावा.
अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ दिला आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली फुलदाणी दिली. त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि अब्दुल भारावून गेला. तो त्या ठिकाणी त्याच्या डोळ्यात पाणी आलं. चटकन त्यानं दाजीसाहेबांच्या पायाचा स्पर्श केला. त्यानं त्या ठिकाणी दाजीसाहेबांच्या तो पाया पडला आणि तो रडत होता. अक्षरशः मित्रांनो, त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या माणसानं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा सत्कार करावा आणि माझ्यासारख्या बांगड्यावाल्याचा साध्या माणसाचा सत्कार करावा. एवढ्या मोठ्या माणसाने त्याला आश्चर्य वाटलं, मी काय काम केलं आहे एवढं मोठं. त्याला आणखीन सुद्धा प्रश्न पडलेलाच होता की मी काय काम केलं आहे म्हणून एवढं मोठं मला सत्काराचं भाग्य लाभलेलं आहे आणि मला ते आज मला माझ्या डोळ्यानं पाहायला मिळालेलं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तो वस्तू स्वीकारतो, पुष्पगुच्छ स्वीकारतो आणि स्वीकारल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो दाजीसाहेबांच्या पाया पडतो. कार्यक्रम संपलेला आहे. बराच उशीर झालेला होता, परंतु आता अब्दुल जाणार कसा? तो बिचारा बऱ्याच गाड्यानं कधी चालत, कधी बसनं, कधी कसं तिथं आला होता. तो काही मोठी गाडी किंवा प्रवास करण्यासाठी स्पेशल गाडी किंवा वेगळं वाहन करून आलेला नव्हता आणि मग आता जाणार कसा? तर ती सोयसुद्धा त्या ठिकाणी पटवर्धन साहेबांनी केलेली होती. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटार गाडीतून जाणार होती. काही माणसं प्रमुख पाहुणे बोलवले होते. त्या प्रमुख पाहुण्यांना आता जायचं होतं. त्यांच्याकडे मोटार गाडी होती आणि त्याच मोटार गाडीमध्ये पटवर्धन साहेबांनी अब्दुलला सुद्धा बसवलं आणि रस्त्यामध्ये त्याला त्याच्या गावात किंवा त्याच्या रस्त्यावर सोडा, तो घरी जाईल असं सांगितलं. ते बसले. मोटार धावू लागली. अब्दुल विचार करत होता की आज शन्नू असती तर फार बरं झालं असतं. तिचा गुस्सा कमी झाला असता आणि म्हणजे आज त्याला असं वाटलं की खरंच जीवन जगण्यातलं एक सार्थक पूर्ण झालं, जीवनाचं सार्थक झालं. खऱ्या अर्थानं बांगड्या भरण्याच्या व्यवसायाला मला खरंच आज त्या ठिकाणी माझ्या बांगड्या भरण्यातल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा मोलाचा दिवस झाला. आणि त्या ठिकाणी गाडी रस्त्यानं धावत होती. त्या ठिकाणी पुढे सांगितलं आहे, आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश म्हणजे अष्टमी होती त्या दिवशी. आकाश मेघरहित निळ्या नेतळाईनं नटलं होतं. म्हणजे आकाशात ढगही होते. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न, आतूनही त्याला आनंद होत होता आणि बाहेरचं वातावरण, बाहेरचा निसर्गही सुंदर होता. अंबादेवीच्या चौकात मोटर थांबली. अंबादेवीच्या मोटर त्या चौकात गाडी थांबली. अब्दुल तिथं उतरला. गाडी पुढे निघून गेली. अब्दुल घरी आला. घरी आल्याबरोबर त्याने काय केलं, शन्नू उठली. शन्नू जागीच होती. शन्नू उठली. अब्दुलची पत्नी उठली. त्याने त्याला वांग्याची भाजी आणि त्या ठिकाणी चपाती थाळीत वाढली. अब्दुल जेवू लागला. मान खाली घालून. लाज वाटत होती अशी त्याला आणि अपराध्यासारखा तो मान खाली घालून जेवू लागला. जेवत असताना त्यानं लगेच विचारलं, तू नाही खाएगी? त्यावेळेस शन्नू म्हटली, नाही जी नाही चाहता खाने को. आपल्या पत्नीला त्यानं विचारलं, तुला जेवायचं नाही का? त्यावेळेस ती म्हटली की माझं मन नाही आहे जेवायला, आज मला जीवशी वाटत नाही आहे. तर त्यावेळेस अब्दुलला लगेच विचारलं, अनवर जेवला का? अनवरनं जेवण केलं का? त्यावेळेस त्या ठिकाणी ती शन्नू म्हणते, जेवला पण खेम्यासाठी हट्ट धरून बसला होता. खेम्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी त्याला नॉनव्हेज खायचं होतं. त्याला एक तो पदार्थ खायचा होता आणि त्याच्यासाठी त्यानं हट्ट धरला होता. परंतु माझ्याकडे पैसे नव्हते. आणि असं बोलून तिच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि त्या ठिकाणी मग काय होते बघा, अब्दुलच्या हातातला घास हातात राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडातला घास घोळू लागला. कितींदा सांगितलं, हा धंदा सोडून द्या, दुसरा धंदा सुरू करा, पण तुम्ही ऐकत नाही. आता या ठिकाणी झालं काय मित्रांनो पहा, की अब्दुलचा मुलगा अनवर त्या ठिकाणी त्याला ते खायचं होतं, ती एक वस्तू खायची होती. त्याला नॉनव्हेज खायचं होतं आणि नॉनव्हेज खायचं होतं. त्यानं आईकडे हट्ट केला, परंतु आईकडे बिचारीकडे पैसे नव्हते. त्यांनी वांग्याची भाजी केली. वांग्याची भाजी त्यानं बळच खाल्ली. तो झोपला आणि दोन्हीही पती पत्नीच्या मनात असा विचार आला की अरे मी बाप असून, मी आई असून मला त्या मुलाचे हट्ट जर पुरवता येत नसतील तर मग काम करण्यात आणि जगण्यात काही अर्थ नाही, असं दोघांनाही वाटलं. आणि अब्दुलनं हातातला घास हातात, तोंडातला घास तोंडात, ताट ठेवून दिलं. पती पत्नींच्या डोळ्यात पाणी आलं आणि पत्नी त्याला म्हणते की अशा काम करून उपयोग नाही. जर मुलाबाळांचे हट्ट जर पुरवता येत नसेल तर या कामात अर्थ नाही. शन्नू पुढं काय म्हणते बघा, शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलला ऐकलेच नाही. तो चटकन उठला. हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे त्याला शब्द न शब्द पाठ होते. कितींदा तरी तेच बोलून झालं होतं. म्हणजे अनेक वेळा शन्नू बोलून झालं होतं की हा व्यवसाय सोडा, या व्यवसायामध्ये आपलं कुटुंब चालतंय फक्त, पण यातून आपली त्या ठिकाणी काही गरजा पूर्ण होत नाही, तर दुसरा व्यवसाय करा असं शन्नूचं म्हणणं होतं. असं बऱ्याच वेळा बोलून झालं होतं.
तिच्या डोळ्यात पाणीच येत होतं. अब्दुलला सुद्धा प्रचंड दुःख झालं होतं की एवढा मोठा मला मान मिळलेला आहे, सत्कार झालेला आहे, पण माझं लेकरू आज त्या ठिकाणी एका गोष्टीसाठी हट्ट करतंय आणि तो हट्ट जर मी बाप या नात्यानं पुरवू शकलो नाही तर त्या सत्काराचा आणि त्या समारंभाचा आणि त्या मोठ्यापणाचा काही उपयोग नाही. पण त्या ठिकाणी त्याला अतिशय वाईटही वाटतंय आणि पत्नीसुद्धा अगदी डोळ्यात पाणी आणून त्या ठिकाणी तो तिथं झोपलेला आहे आणि शन्नू त्या ठिकाणी तिथं बसलेली आहे. चर्चा पुढे काय होते पहा. अब्दुल आता त्या ठिकाणी मोठ्या आवाजात बोलतोय बघा. नवीन धंदा काय करू? भांडवल नको का? पैसा कुठून आणणार? थोडेसे जोरानं बोलला, पण शन्नूला ऐकाय जाईल असं तो म्हणाला. पण भांडवलापेक्षा त्याला अब्बाजांपासून चालत आलेला व्यवसाय अतिशय महत्त्वाचा होता आणि तो व्यवसाय त्याला सोडवत नव्हता. मग तो पत्नीला म्हणाला की भांडवल नको का? पैसा नको का? काहीतरी आपल्याकडे आर्थिक व्यवस्था पाहिजे तर आपण दुसरा व्यवसाय सुरू करू शकतो. पण दुसरा व्यवसाय सुरू करणं एवढं सोपं काम नाही आणि तो व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर आपल्याला पैसे पाहिजेत आणि त्या पैशाची व्यवस्था आपल्याकडे जर होत नसेल तर आपण त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करू शकत नाही असं तो बोलतो आहे. पण खरी त्याला त्याच्या मनात एक खंत अशी होती की त्याच्या वडिलांपासून अब्बाजांपासून चालत आलेला व्यवसाय त्याला सोडवत नव्हता आणि तो व्यवसाय त्याला सोडूही वाटत नव्हता. म्हणून त्या ठिकाणी तो आपल्या पत्नीला बोलला की पैसेही नाहीत आणि त्याच्या मनात खरीच सर होती की आपल्या वडिलांपासून आजोबांपासून आलेला व्यवसाय सोडायचा नाही, तोच व्यवसाय करायचा आणि आपल्या मुलांनासुद्धा तोच व्यवसाय केला पाहिजे असं त्याच्या मनात होतं. पुढे बघा काय होतं आहे. नवरात्र संपलं, दिवस ती रात्र गेली, नवरात्र संपलं. नवरात्रीमध्ये त्या ठिकाणी चांगला व्यवसाय, चांगले पैसे मिळाले होते. लोक त्या ठिकाणी आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयानं आपल्या दुकानाला रंग द्यायचं काम काढलं होतं. अब्दुल दुकानावर आला होता आणि त्या ठिकाणी त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैयाने त्याला विचारलं, आज दुकान नाही खोलता? ती रात्र गेली. रात्र गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दोन्हीही त्या ठिकाणी पती पत्नी उठून आपल्या कामाला लागले. कामाला लागल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दोन्हीही संवाद संपला. दुसरा दिवस सुरू झाला आणि अब्दुल त्या ठिकाणी दुकानावर आला. दुकानावर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी संवाद सुरू झाला अब्दुलचा आणि रघुभैयाचा. रघुभैयानं त्या ठिकाणी दुकानावर रंग द्यायचं काम सुरू केलं होतं आणि रंग देत असताना त्या ठिकाणी त्यानं अब्दुलला विचारलं की आज दुकान उघडायचं नाही का? त्यावेळेस तो म्हटला, नाही आज दुकान उघडायचं नाही. असं बोलल्यावर रघुभैया काय म्हणतो बघा, नाही रघुभैया. आता अब्दुल रडतो आहे. काय झालं बघा, त्याच्या डोळ्यात पाणी आहे आणि तो दुःखी झालेला आहे आणि तो काय म्हणतोय बघा, हे तपोवन आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही. अब्दुलला प्रचंड मोठं दुःख झालेलं आहे मित्रांनो. तपोवन ही संस्था दाजीसाहेब उर्फ शिवाजीराव पटवर्धनांच्या हातून आता गेली होती. त्यांच्याऐवजी दुसरा व्यक्ती तिथं आला होता आणि दुसरा व्यक्ती तपोवनातील स्त्रियांना, त्या मुलींना, त्या आईला, त्या मातेला, त्या भगिनीला सांभाळेल का? त्यांची व्यवस्था करेल का? त्यांना खाऊ पिऊ घालेल का? त्यांची व्यवस्था परिपूर्ण व्यवस्थित करेल का? या चिंतेमुळे त्या ठिकाणी अब्दुल रडत होता आणि त्या काळजीपोटी तो अब्दुलला आणि त्या रघुभैयाचा संवाद चालला होता. त्याला समजलं होतं की आता ती तपोवन नावाची संस्था दाजीसाहेबांच्या हातून दुसऱ्याच्या हातात गेलेली आहे आणि त्याचं त्याला दुःख झालं आणि त्या दुःखापोटी तो त्या अब्दुल त्या आपल्या रघुभैयाला सांगत होता. काय सांगतोय बघा, रघुभैया, तपोवन ही संस्था आता दाजीसाहेबांच्या हाती राहिली नाही. हे कळलं तेव्हापासून माझं मन धंदा करायला लागत नाही. आता तपोवनाचं काय होईल रे आणि कसं होईल रे आणि मग काय पुढे, केवढी मोठी ही वसाहत, किती रोगी आणि कसं होईल त्यांचं, कोण घेईल त्यांची काळजी. आयुष्यभराची अख्खी त्यांनी वेळ, तन, मन, धन हे सर्व त्या ठिकाणी देऊन दाजीसाहेबांनी ही कर्मभूमी त्या ठिकाणी मोठी केली होती आणि त्या कर्मभूमीत त्या ठिकाणी स्वतःचं सर्व देऊन त्या ठिकाणी ती फुलवली होती. त्या स्त्रियांचा, त्या मुलींचा त्या ठिकाणी उद्धार केला होता, त्यांची सेवा केली होती आणि आता दाजीसाहेबांच्या ऐवजी कोण येईल आणि कसं ती व्यवस्था पाहिल या चिंतेपोटी त्या अब्दुलला दुःख झालं. तो रडू लागला आणि त्या ठिकाणी तो विलक्षण हळवा झाला. आणि म्हणजे काय झालं होतं बघा, तपोवन संस्था दाजीसाहेबांच्या हातून त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीच्या हाती गेली होती आणि अब्दुलला काळजी वाटली की आता दाजीसाहेबांसारखा माणूस पुन्हा मिळणे नाही आणि त्यांच्याऐवजी जर दुसरा माणूस आला आणि त्यानं जर त्या ठिकाणी त्या महिलांची आणि त्या कुष्ठरोग्यांची व्यवस्था केली नाही तर त्यांचं कसं होईल या काळजीपोटी तो त्या ठिकाणी हळहळला होता आणि तो रडू लागला. पुढे काय होते बघा, तो दिवस संपला. देवळातल्या पहारेकराचे 2चे टोल दिले. देवळातल्या पहारेकरांनी म्हणजे काय, रात्री 2 वाजले होते.
तो दिवस संपला, दोघांचा संवाद संपला. तो घरी आला, जेवण झालं, झोपला आणि रात्री 2 वाजता बरोबर 2चे टोल दिले. शन्नू घोरत होती आणि वर गाढ झोपला होता. अब्दुल उठला. अगदी हलकच त्यानं कोपऱ्यात असलेली ती पेटी उचलली. त्या पेटीतली एक एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली आणि पावडरचा डबा, रुमाल, रेबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या, संक्रांतीला हा तो सर्व घेऊन जाणार होता. तिथे सर्व स्त्रिया म्हणणार होत्या, चुडीवाला आला, चुडीवाला आला. स्त्रिया, मुलीबाळी धावत सर्व काम व्यवसाय सोडून येणार होत्या, जमणार होत्या. काही काळ का होईना, परंतु त्या आपल्या मृत्यूची भीती विसरून जाणार होत्या. आता हे सर्व बघून त्या ठिकाणी अब्दुललाही सुख वाटत होतं, पण आता हे सगळं संपलं होतं. त्या दिवशी तो दिवस संपला. तो घरी गेला, तो झोपला. झोपल्याच्या नंतर त्याला झोपही येत नव्हती. तो अस्वस्थ झाला होता, तो दुःखी झाला होता, तो रडत होता. आणि त्याला दुःख एकच होतं की दाजीसाहेबांच्या हातून ती तपोवन नावाची संस्था आता दुसऱ्या व्यक्तीच्या हातात गेली आहे आणि दुसऱ्या व्यक्तीच्या हातात गेल्याच्या नंतर ती संस्था व्यवस्थित होईल का, त्या महिलांची सेवा होईल का, त्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थित सर्व होईल का, या काळजीपोटी तो दुःखी झाला. आणि झोपल्याच्या नंतर त्याला अचानक 2 वाजता जाग आली. पहारेकरांनी गावातल्या मंदिराचे 2चे टोल दिले. पत्नी झोपली होती, मुलगाही झोपला होता. त्यांनी कोपऱ्यात असलेली ती पेटी उचलली. पेटीतलं एक एक साहित्य बाहेर काढलं. त्या बांगड्या असतील, रेबिनी असतील, पिना असतील, जे काय असेल ते बाहेर काढलं आणि त्या वस्तूकडे पाहून तो रडू लागला. त्याला आता पुढे येणाऱ्या संक्रांतीला जायचं होतं, पण आता जायचं कसं? कोण बोलवणार मला? कोण करणार त्यांची सेवा? कशी होणार त्यांची सेवा? आणि त्या ठिकाणी त्या तिथे गेल्यावर त्या बायका म्हणणार होत्या, चुडीवाला आला, चुडीवाला आला. त्यांना आनंद होणार होत्या. त्यांचं दुःख त्या काही क्षण तरी होईना विसरून त्या सुखी होणार होत्या. आणि असं करता 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 तो त्या ठिकाणी त्याची रात्र संपली. आणि तो शेवटी म्हणतोय, बघा, स्वतःसाठी सगळे जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद काही वेगळा आहे. मी सुद्धा स्वतःसाठी जगतो आहे, परंतु दुसऱ्यांसाठी वर्षातून 2दा मी जगतो. एक वटसावित्री पौर्णिमेला आणि दुसरी त्या ठिकाणी कुठली वटसावित्री पौर्णिमा, आणि त्या ठिकाणी दुसरा सण आहे त्या ठिकाणी एक वटसावित्री पौर्णिमा आणि दुसऱ्या त्या ठिकाणी एक प्रकारची संक्रांत. अशा 2 त्या ठिकाणी सणाला जाणं आणि त्यांच्यासाठी जगणं हे माझ्या आयुष्यातले 2 दिवस मी दुसऱ्यांसाठी जगत होतो. जगातला प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी स्वतःसाठी जगतो आहे, पण दुसऱ्यासाठी जगण्यातली मजा काही वेगळी असते, तो आनंद काही वेगळा असतो. अशा प्रकारे त्याला वाटलं आणि त्या ठिकाणी एकाएकी एखाद्या वस्त्राचा रंग उडून जावा तशी त्याची जीवनातली इच्छाच एकाएकी उडून गेली. जीवन जगायलाच नको, आता मृत्यूच हवा आहे आणि त्याला त्या ठिकाणी जीवन नकोच असं त्याला मनात वाटून गेलं. आणि त्या ठिकाणी झालेली घटना त्याच्या मनावर लागली. आणि आता त्या संस्थेतील बायकांचा, त्या स्त्रियांचा, त्या माऊलीचा, त्या बहिणीचा, त्या आईचा कोण त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी देखभाल करेल, विचार करेल असं त्याच्या मनात आलं. आणि त्या ठिकाणी त्याची जीवनाची इच्छाच उडून गेली. अशा प्रकारे बघता बघता सगळ्या वस्तू त्या ठिकाणी पाण्यात बुडल्यासारख्या त्याला वाटल्या आणि डोळ्यात त्याच्या पाणी आलं आणि तपोवनातील सर्व परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. अशा प्रकारे अब्दुलला त्या ठिकाणी झालेलं दुःख, झालेला सत्कार, केलेली सेवा, दिसलेली माणुसकी आणि तिथं त्यांनी त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यासाठी केलेलं त्या ठिकाणी एक प्रकारचं अविस्मरणीय असं कार्य, ते कार्य या ठिकाणी आपल्याला अब्दुल या व्यक्तीच्या माध्यमातून, चुडीवाला या पाठाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. म्हणजे समाजासाठी जगणारी माणसं आजही आहेत आणि त्याच्याशिवाय समाजाला आणि आपल्याला त्या ठिकाणी सुख आणि समृद्धी मिळत नसते. या पाठात अब्दुल नावाच्या त्या व्यक्तीची माणुसकीचं दर्शन घडवलेलं आहे. हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.